मित्रांनो, राम राम. थंडीचा काल आपल्याला सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नोव्हेंबर महिना संपतोय, डिसेंबर महिना इथं चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीनही महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जी काही टरबूज या पिकाची तिथं लागवड होताना पाहायला मिळत असते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ म्हणजेच एकंदरीत पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्याला टरबूज या पिकाची लागवड होताना पाहायला मिळतात. भरपूर सारे शेतकरी वेगवेगळ्या वाणाची तिथं निवड करत असतात, परंतु माझ्या पसंतीचे नेमकं अशी कोणती वाणं आहेत तुम्ही त्या वाणाची लागवड करून टरबूज पिकाचं उत्पादन तिथं जास्तीत जास्त मिळू शकता. मित्रांनो, उत्पादन मिळवणं हे आपल्या हातात आहे, परंतु जो काही बाजारभाव आहे तर तो आपल्या हातात नसल्याचं पाहायला मिळते. अचानकच एखाद्या वेळेस जर जास्त लागवड जर झाली तर कदाचित बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो, परंतु सध्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ठीकठाक बाजारभाव मला तरी पाहायला मिळतात. जर आपण टप्प्याटप्प्यानं म्हणजे अर्धा एकर, 1 एकर, अर्धा एकर, 1 एकर असे टप्प्याटप्प्यानं जर टरबुजाचे प्लॉट करत गेलो तर निश्चितच आपल्याला जास्तीत जास्त जो काही बाजारभाव आहे तर तो भेटू शकतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप 5 ज्या काही टरबुजाच्या व्हरायटी आहेत तर त्या तिथं अतिशय थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या आवडतीची व्हरायटी कोणती मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही त्या व्हरायटीचं किती उत्पादन घेतलं होतं ते सुद्धा कमेंट करा. किंवा शेतकरी मित्रांनो, या 5 बियाण्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही कोणत्या व्हरायटीची लागवड केली होती, तुम्हाला त्या बियाण्याचा अनुभव कसा आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची व्हरायटी आहे. गेल्या भरपूर वर्षापासून महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी या वाणाची तिथं लागवड करत आलेले आहे. तर ते वाण म्हणजे BSF कंपनीचं मॅक्स या नावाची जी व्हरायटी आहे तर अतिशय उत्कृष्ट आहे. आपल्याला जास्तीत जास्त जे काही उत्पादन आहे तर ती मिळून देताना पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणता ही व्हरायटी किती दिवसात येते, ती व्हरायटी किती दिवसात येते. मित्रांनो, वातावरणानुसार जी काही बियाण्याचा किंवा वाणाचा कालावधी आहे तर तो कधी कधी कमी जास्त हा होऊ शकतो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये थोडीफार थंडी असल्यामुळं जो काही काढणी येण्याचा कालावधी आहे तर तो 10 ते 15 दिवस मागं पुढं हा होऊ शकतो. मॅक्सचा विचार करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, सिजंटा सीड्स कंपनीच्या 2 अतिशय प्रचलित व्हरायटी आहे. एक सिम्बा या नावाची अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे. मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकरी सिम्बा या जातीची तिथं निवड करताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या व्हरायटीचा जर विचार केला तर सुपर क्वीन, सिजंटाची सुपर क्वीन ही सुद्धा अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे. थोडी जी फळाची साईज आहे काही शेतकऱ्याच्या अनुभवानुसार ती थोडी बारीक असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं, परंतु ते प्रॅक्टिकली आपल्या स्वतःच्या न्यूट्रिशनवरती, खत व्यवस्थापनावरती सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या वाणाचा जर विचार केला तर US ॲग्री सीड्स कंपनीची अतिशय प्रचलित व्हरायटी आहे. विदर्भामध्ये खास करून या व्हरायटीची तिथं जास्तीत जास्त लागवड करताना आपल्याला पाहायला मिळतं. US ॲग्री सीड्स कंपनीची 2208 ही जी जात आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे. तुम्ही 2208 या वाणाचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता. मित्रांनो, पुढच्या वाणाचा जर विचार केला तर कलर्स सीड्स कंपनीची अतिशय जबरदस्त व्हरायटी आहे तर ती म्हणजे मेलोडी. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये आपल्याला मेलोडी आणि त्याच्यासोबतच खानदेश भागामध्ये आपल्याला प्रचंड या नावाची जी व्हरायटी आहे तर ती कलर्स सीड्स कंपनीची जास्तीत जास्त चाललेली आपल्याला ही पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 4-5 व्हरायट्या सांगितल्या. याच्या व्यतिरिक्त सागर सीड्स कंपनीची खानदेशमध्ये खास करून जी सागर किंग या नावाची जी व्हरायटी आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त चालताना पाहायला मिळत असते. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुमच्या आवडतीची व्हरायटी कोणती मला खाली कमेंट करून सांगा. वर्षानुवर्ष कदाचित रेग्युलर नवनवीन व्हरायटी ज्या आहेत तर ते आपल्याला आलेल्या पाहायला मिळत असतात. नवीन एखादी व्हरायटी आपल्याला ट्राय करायला काहीच हरकत नाही, कारण ती व्हरायटी प्रचलित व्हायला भरपूर सारे वर्ष जातात आणि एकंदरीत पुन्हा नवीन व्हरायटी येत असतात. काही नवीन व्हरायटी आलेल्या आहेत का, त्याचा अनुभव कसा आहे, किंवा या व्हरायट्यांव्यतिरिक्त तुम्ही कोणती बियाणं लावता त्याचा अनुभव कसा आहे मला खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत रामराम.